नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या गणरायाचं आगमन घराघरात होणार आहे आणि गणरायाच्या सगळ्यात आवडतीचा गोष्ट म्हणजे मोदक. म्हणूनच आज मी घेऊन आली आहे सर्वांसाठीच पौष्टिक मोदक. सर्वांसाठी खास पौष्टिक मोदक. त्यासाठी मी घेतलं आहे नाचणीचं पीठ, खवलेला खोबरा, मनुका आणि काजूचे काप, आयुर्वेदिक गूळ म्हणजे रुचियाना गूळ, खजुराचे काप, खसखस आणि साजूक तूप व वेलची. आता पहिले खजुराचे काप आणि वेलची याची पेस्ट मिक्सरमधून करून घेते. खजूर एक पौष्टिक फळ आहे. त्याच्या पौष्टिकतेमुळे ते टॉनिक मानले गेले आहे. खजूर सहज पचते. खजूर सहज पचत असल्याने शक्ती आणि उत्साह पुरवून तो रुग्णाची झीज लवकर भरून काढतो. आतड्यांच्या तक्रारीवर खजूर रामबाण ठरतो. दुबळ्या हृदयासाठी खजूर चांगला. आता गॅसवर मी लोखंडी कढई ठेवली आहे. कढई धुवून घेतली का म्हणजे घासून घेतली का ती लगेच गंजते लोखंडाची कढई, कारण ती ऑक्सिडाइज होते. म्हणून मी साजूक तूप अगोदरच टाकलेलं आहे. आता ही खजुराची पेस्ट आणि हा आयुर्वेदिक गूळ. पहिले मी तुपामध्ये आयुर्वेदिक गूळ सवतळून घेते. गुळामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. विदर्भामध्ये आपण बघितलं असेल, शेगावला गेलो का काही हॉटेलमध्ये पण पहिले गुळाचा तुकडा आपल्याला देतात आणि पाणी देतात, कारण गुळामुळे आपल्याला खूपच ऊर्जा मिळते. आता याच्यात टाकते मी खसखस. खसखस मेंदूच्या विकासासाठी खूपच चांगली असते. गूळ आणि खसखस चांगले भाजून घेते, सवतळून घेते. आता यात टाकते मी खजुराची पेस्ट, खजूर आणि वेलचीची पेस्ट. वेलची आपल्याला पचनासाठी खूप चांगली असते. आता हे मिश्रण चांगलं सवतळून घेते आणि यात टाकणार मी काजू आणि मनुक्याचे काप. काजू आणि मनुका यात टाकते आता मी. मनुका म्हणजे सुकवलेले द्राक्ष. मनुका फार पौष्टिक आहेत म्हणून मी यात मनुक्याचा वापर केला आहे. मनुक्यात पिष्टमय पदार्थ, खनिजे, जीवनसत्वे यांचे बरेच प्रमाण असतात. मनुक्याच्या साखरेमुळे त्याची पौष्टिकता वाढते आणि त्यामुळे शरीरात उष्णता आणि उत्साह चटकन निर्माण होतो. शरीरात आम्लता असल्यास मनुक्याचे सेवन करावे. शरीरात लोह वाढवण्यासाठी पण मनुका खातात. काजू पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. मी माझ्या इतर रेसिपीजमध्ये तर सांगतच आलेली आहे. आता टाकलेला खवलेला खोबरा. खोबरा पण आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. खोबरा पुष्टिकारक असून त्यात खूप खनिजे असतात. शरीराची वाढ होण्यासाठी, झीज भरून काढण्यासाठी खोबरा उपयुक्त असतो. आता मोदकाचं पीठ करण्यासाठी मी घेतली पातेली, गॅसवर ठेवली. त्याच्यामध्ये घेतलं पाणी 1.5 कप आणि 1 चमचा साजूक तूप आणि मीठ. आता ह्या पाण्याला उकळी आली का मी यात नाचणीचं पीठ टाकते. आता पाण्याला उकळी आली आहे. आता यात टाकते मी नाचणीचं पीठ.
तुम्ही आता बोला सणासुदीला नाचणीचे मोदक कशाला? तर नाचणी ही एक सुपर फूड आहे. भारत, आफ्रिका, आशियातील अनेक देशात नाचणीचे पीक होते. नाचणीत शरीरात पोषक असलेले सगळे खनिजे, जीवनसत्वे असतात. नाचणीत खूप प्रमाणात कॅल्शियम असते. कर्नाटकात नाचणी खूप पिकते, तशी कोकणातही पिकते. नाचणी ही गरिबांसाठी सकस अन्न आहे. आता पिठाला वाफवण्यासाठी मी ठेवलेला आहे. नाचणी जी आहे ती आफ्रिकेतलं मूळचं पीक आहे आणि फार प्राचीन काळापासून अनेक धार्मिक कार्यात नाचणीचा वापर होतो. नाचणीचा वापर करण्याची ही तिथली परंपरा आहे. मग अशी बहुगुणी नाचणी मोदकासाठी का नाही बरं? नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायमिन, नियासिन, रिबोफ्लेविन, तसेच प्रथिने, मेद, खनिजे असं भरपूर सगळे पोषक तत्वे असतात. आता पिठाला वाफ आलेली आहे. मी हे पीठ थंड करण्यात ठेवले. पीठ थंड झालं, आता मळून घेते. नाचणीचे पचन सावकाशीने होते, त्यामुळे नाचणी खाणाऱ्यांना लवकर भूक लागत नाही. आता मोदकासाठी गोळे करून घेतलेले आहेत. पीठ जर आपण चांगलं मळलं, एकदम मऊ मळलं ना, तर मोदक खूपच छान होतात. पहिले हे मोदक बनवण्यासाठी घेतले तेव्हा मलाही वाटलं की हे मोदक कोण खाणार, पण जेव्हा बनवून झाले तेव्हा कसे संपले कळलंच नाही. खूपच छान बनतात. आता नाचणीचे मोदक बनवून घेते. खजुरामुळे पण खोबऱ्याच्या चवीला खूपच छान चव आलेली आहे. आपण बघतोच गणपतीमध्ये असे बरेच आपल्याकडे पाहुणे येत असतात आणि त्यांच्यामध्ये कोण ना कोण आपल्याला मधुमेही लोक मिळतातच आणि ते मग बोलतात गोड नको. मग अशा वेळेस हे असे मोदक त्यांना दिले तर किती चांगलं. कारण यात साखरही नाहीये. बघा मोदक किती छान वळतायत ना. गणपती दिवसामध्ये खूपच घाई असते. भरपूर पदार्थ बनवायचे असतात, त्यात मोदकही.
आता मोदक बनवून झालेले आहेत. मोदक वाफवण्यासाठी मी स्टीमर पात्रामध्ये पाणी अगोदरच उकळत ठेवलं होतं. पाण्याला चांगली वाफ आली आहे. आता वरच्या चाळणीला तेल लावून घेते, थोडंसं तेल, आणि त्याच्यामध्ये ठेवते मोदक. त्यामुळे काय होणार, तेलामुळे मोदक चिटकणार नाहीत. यावर्षी तुम्हीही हे मोदक ट्राय करून बघा. आमच्याकडे गणपती 7 दिवस असतो, त्यामुळे आम्ही 2-3 प्रकारचे मोदक तर नक्की मी बनवत असते. आता स्टीमर पात्रावरती झाकण ठेवते. आता 10 मिनिटं झाले आहेत. मोदक तयार झाले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही पौष्टिक मोदकाची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या माहितीसाठी आणि रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.